पीडित कुटुंबियांची उपमुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांसमवेत भेट। डोंगराळे तालुका मालेगाव येथील अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार प्रकरणी पीडित कुटुंबीय व ग्रामस्थांनी आज नागपूर येथे उपमुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले। पीडित बालिकेला तातडीने न्याय मिळावा, आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी, तसेच भविष्यात बालकांवरील अत्याचार प्रकरणांमध्ये दोषींना त्वरित शिक्षा देण्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा अशी ठाम मागणी यावेळी पालक व ग्रामस्थांकडून करण्यात आली। उपमुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी निवेदनावर गांभीर्याने चर्चा केली असून प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात जलद गतीने चालवून न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया राबवण्याचे आश्वासन दिले। हिंदवी जन क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील साळुंके, प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण वैष्णव, गोरक्षक साध्वी दिदी गजानन लांडगे, शिक्षण मंत्री दादाभाऊ भुसे, हिंदवी न्यूज प्रतिनिधी अक्षय ढोले। हिंदवी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज चे पीडित कुटुंबियाला साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांसोबत भेट करून दिली व त्यांनी जे उपोषण सोडायला लावलं होतं ते शब्द पाळला, त्याविषयी साहेबांकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया। मालेगाव तालुक्याच्या डोंगराळे गावामध्ये जे काही दुष्कर्म कृत्य घडलं होतं त्या बालिकेला, त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। या संदर्भामध्ये माननीय साध्वीजी, अजयजी पाटील आणि गावकऱ्यांनी त्या ठिकाणी बेमुदत उपोषण या मागणीच्या संदर्भात केलं होतं आणि म्हणून आज आम्ही सर्वजण माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना भेटलो। सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम साहेबांची नियुक्ती यापूर्वीच केलेल्या मागणीनुसार शासनाने केलेली आहे। आता फास्ट ट्रॅकवर ती केस चालवणं आणि येणाऱ्या काळामध्ये या संदर्भातला एक कायदा व्हावा की जेणेकरून अशा या लहान बालिकांवर जो कोण दुष्कर्म कृत्य करेल त्याला एक विहित कालावधीमध्ये फाशीची शिक्षा झाली पाहिजे। तर या संदर्भामध्ये पण आता आम्ही सर्वजण पाठपुरावा करणार आहोत आणि त्याचंच निवेदन आज माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना दिलेलं आहे। आपण पाहत होता अत्याचाराचा प्रतिकार हिंदवी न्यूज, मी छत्रपती संभाजीनगर, अक्षय ढोले।